शेतकऱ्यांना कोणी वाली राहिलं का नाही? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय होणार आहे? एकीकडे 20 तारखेला मतदान झालं, 23 तारखेला रिझल्ट लागले आणि भाजपला भरघोस मतदान हे मिळालं आणि त्यांची सत्ता स्थापन होईल अशा प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. परंतु आज 8 ते 9 दिवस झाले कोणत्याही प्रकारचा निकाल लागला नाही, कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही आणि सरकार सुद्धा स्थापन झालं नाही. परत 5 तारखेला सरकार स्थापन होईल अशा प्रकारे सांगण्यात आलेले आहे. एकीकडे वाटत होतं की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील आणि जी शेतकऱ्यांचे आश्वासन आहेत ते पूर्ण करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होईल. एकीकडे राज्य सरकार कोणत्याही प्रकारचं सरकार स्थापन करत नाही आणि या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात आता काय निर्णय घेतला जाईल, शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का, अशा प्रकारचे आता उदाहरण आलेले आहे आणि या संदर्भात आपण थोडक्यात विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, मी गणेश ठाकरे, लोकपरिवर्तन न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, असेच नवीन अपडेट घेण्याकरता त्याचबरोबर आपल्या चॅनलचे सभासद मिळवण्याकरता नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून नवीन अपडेट हे मिळत राहतील. तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. शेतकरी मित्रांनो, एकीकडे 20 तारखेला मतदान झालं, 23 तारखेला रिझल्ट लागले. त्यानंतर असं वाटलं की 2 ते 3 दिवसात सरकार स्थापन होईल, परंतु एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील अशाही प्रकारचे भूमिका वाटली. परंतु शेतकऱ्यांच्या आणि इतरांच्या लोकांच्या माध्यमातून बहुमत मिळालं. भाजपला 288 पैकी 232 जागा मिळाल्या आणि त्यांचं सरकार हे स्थापन होईल अशा प्रकारची भूमिका वाटली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काही निर्णय घेतला जाईल अशाही पद्धतीचं वाटलं, परंतु कोणत्याही प्रकारचं सरकार स्थापन होत नाही आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे निकष सुद्धा लावले जात नाही. एकीकडे आता शेतकऱ्यांची मानसिकता राहिली नाही. शेतकऱ्यांना काय निकष लावले जातात, कशा प्रकारचा अभ्यास केला जातो आणि हे ऐकून घेण्याकरता आता शेतकऱ्यांची मानसिकता सुद्धा राहिलेली नाही. कारण तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारने म्हणजे भाजप सरकारने 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारची भूमिका त्यांच्या वचननाम्यात मांडली होती. परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कोणताच निर्णय घेतला नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात जर निर्णय नाही घेतला तर शेतकरी पूर्णपणे मेटाकुशीत आलेला आहे. जवळपास शेतकऱ्यांचे 2 ते 3 वर्ष झाले सतत नुकसान होत आहे. पावसाच्या खंडाच्या अभावी शेती पिकाचं नुकसान होत आहे. त्याचबरोबर अवकाळी पावसाने शेती पिकाचं नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना सोयाबीनचे, कापसाचे हमी भाव नाहीत. शेतकऱ्यांना लागणारा खर्च सुद्धा निघत नाही. अशातच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेणं अपेक्षित होता. ज्या पद्धतीने बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफीची स्थगिती लावली जाते, त्या पद्धतीने शेतकऱ्यांचं कर्जमाफी ही होणं अपेक्षित आहे. ज्या पद्धतीने भाजप सरकारने काही वर्षापूर्वी जशा प्रकारचे काही निकष लावण्यात होते, कर्जमाफीच्या संदर्भात काही निकष लावण्यात आले होते, ते निकष न लावता आता शेतकऱ्यांची कर्जमाफी देणं अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना जर कर्जमाफी नाही मिळाली तर शेतकरी हा रस्त्यावर उतरेल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात काहीतरी शासनाच्या माध्यमातून लवकर सरकार स्थापन झाल्यानंतर लवकरच काही निर्णय घ्यावा अशा प्रकारची माझ्या चॅनलच्या वतीने मी शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही बाजू मांडत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात जर नाही निर्णय घेतला तर शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीस आलेला आहे. शेतकऱ्यांना कर्ज फेडणं बँकेचं शक्य होणार नाही. त्यांच्या मुलाचे शिक्षण रुकतील, त्याच्या मुलीचे लग्न रुकतील अशा प्रकारची आता भूमिका शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आक्रोश आता काही दिवसात तुम्हाला हे पाहायला मिळेल. नक्कीच शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भात काहीतरी निर्णय घेणं अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर माफी द्यावी अशा प्रकारची माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी मागणी करत आहे. तर मित्रांनो, असे नवीन अपडेट घेण्याकरता त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय शिवराय.